हॅलो, हाय, नमस्कार. मी तेजू. स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओसोबत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. आणि हे आहे आपलं नवीन घर, जे की इथे शिफ्ट झालेलो आहोत आम्ही. आणि घरात शिफ्ट झाल्यानंतर जसं की आपण थोडंफार जे रीतिरिवाजाप्रमाणे करत असतो, ह्यांनी नारळ वगैरे फोडून घेतला आणि त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात उभा नारळ फोडला. बोलतात उभा नारळ फुटलेला चांगला असतो. तो काही घरामध्ये घेतला नाही. उंबरड्याच्या एक साईडला ठेवून टाकला. मला इग्नोर करा, पूर्ण माझे कपडे आणि माझा अवतार इग्नोर करा प्लीज, सॉरी. कारण शिफ्टिंग असल्या कारणामुळे स्वतःकडे थोडंसुद्धा ड्रेस कुठे चाललं आहे, म्हणजे ड्रेस काय घातलं आहे किंवा केस कुठे चालले त्याच्याकडे थोडंसं सुद्धा लक्ष देता नाही आलेलं आहे मला. तर गॅसवरती आता म्हटलं जेवण बनवायच्या अगोदर आपण थोडंसं दूध उतू घालूया आणि गॅसची वगैरे पूजा करून घेऊया. त्याच्यामुळे किचन ओटा वगैरे धुवून घेतला, गॅस धुवून घेतला आणि अशी छोटी फार थोडीशी म्हणजे जशी माझ्याकडून होईल तशी मी छोटीशी अशी राहायला आल्यामुळे त्या दिवशी मी थोडीशी अशी छोटी पूजा घातली होती. तर गॅसचं वगैरे पूजन वगैरे झालं. ह्यांना जायचं होतं ऑफिसला आणि अद्विकचं तर वेगळंच चाललेलं आहे, तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा. आणि मी गॅस पेटवायला गेले आणि गॅस ॲक्च्युली खालतून बंद होता आणि मी गॅस पेटवायला गेले. हे पुढे तर स्टार्टिंगला तर तुम्ही बघितलंच असेल, त्याच्यामुळे माझा पोपट झालेला होता. आणि गॅस म्हणजे गॅसवरती दूध उतू ठेवलं. गॅस फास्ट होता आणि उतू गेल्यानंतर जेव्हा दूध उतू गेलं थोडंफार आणि गॅसच बंद झाला. बट स्टील की दूध उतू म्हणजे गॅसवरती आपल्याला दूध उतू घालवायचं असतं, तर दूध उतू गेलं आणि गॅससुद्धा बंद झाला. दोन्ही कामं एकत्रच झाली. त्याच्यानंतर गॅस वगैरे हे बघू शकता तुम्ही, दूध उतू गेला आणि गॅस लिटरली बंद झाला, कारण तो मी फास्टवरती ठेवलेला होता. ह्यांना टिफिन बनवायचा होता. मला खूप घाई चाललेली होती. ह्यांना गॅस वगैरे उतू वगैरे घातल्यानंतर दूध एक साईडला दीदी कोथिंबीर वडी तळत होती आणि मी भाकऱ्या भाजत होती. भाकऱ्या भाजत होती मी तोपर्यंत अद्विकचं चाललेलं की काय पप्पा मला टेंट हाऊस आणलेलं होतं. ह्यांना अद्विकला टेंट हाऊस हवं होतं. किती दिवसापासून मला टेंट हाऊस हवा आहे. तर हे बोलत जाऊ देत, मी लागलीच आणतो आणि ऑफिसला जाण्याच्या अगोदर मी ते करून टाकतो. तर त्या दिवशी मी कोथिंबीर वडी बनवलेली आणि काय माहिती माझी कोथिंबीर वडी नाही एवढी चांगली झालेली, तुम्ही बघू शकता. काय त्याच्यामध्ये जास्त झालेलं मला नाही माहिती आहे. आणि कशी तरी तळली. म्हटलं का आता ह्यांना बिना टिफिन देता तरी कसं पाठवू, त्याच्यामुळे ह्यांच्यापुरत्या 2 भाकऱ्या बनवल्या आणि कोथिंबीर वडी अशी दीदीने मला भाजण्यासाठी मदत केली. आणि त्याच्यानंतर बघू शकता मावशी घरी आलेली. ॲक्च्युली गावावरतून मावशी आलेली, ही मोठी मावशी आहे. आणि रूम दाखवण्यासाठी अद्विक तिला असं डोळे बंद करून आणत होता आणि मावशी ते अद्विकच्या तर वरती मावशी नाटक करत होती की काय वाव वाव करून. पण बघा ना, मुलांना किती एक्साइटेड असतं ना की आपलं नवीन घर आलं आहे, तर आपल्या आईला वगैरे कसं दाखवावं सरप्राईज. अद्विकमध्ये खूप छान छान छोटे छोटे खूप गुण आहेत की सर्वांना असं एक्सायटेड होऊन असं काहीतरी दाखवावं. आणि त्याच्यानंतर मग अद्विकच्या पप्पांनी आणि माझं तर काय ह्याच्यामध्ये हे नव्हतं. वेदांती आणि ह्यांनी दोघांनी छान असं डोकं लावून 3 ते 4 वेळा हा टेंट बनवताना मोडलेला होता. म्हणजे ह्यांना जमत नव्हता, पण फायनली यांनी दोघांनी पण व्यवस्थित डोकं लावून केलेला होता. कसं असतं, आपल्या लहानपणी आपल्याला भेटलं नव्हतं तर असं वाटतं चला जाऊ देत ना, मुलांचं लहानपण रिटर्न येणार आहे का. तर अद्विक आता मोठा होत चाललेला आहे, पण म्हटलंय काय राहू देत. वेदांच्या टायमाला तर काय आणायला भेटलं नव्हतं, एवढं काय माहिती नव्हतं टेंट हाऊस वगैरे. वेदांनी कधी जिद नाही केलेली, पण अद्विक आता मोबाईलमध्ये बघून त्याला काय काय हवं असतं काय माहिती. पण मला एक टेंट हाऊस घ्यायचाच होता. पहिली रूम आपली छोटी होती त्याच्यामुळे घेऊ नाही शकत होतो. तर म्हटलं ठीक आहे, आता तर आहे घेण्यासारखं तर घेऊन घेऊया. आणि अशा प्रकारे ह्यांनी आणि वेदांतनी खूप छान असं 3 वेळा मोडल्यानंतर हे 4थ्या वेळेस व्यवस्थित असं टेंट हाऊस लागलेलं होतं. आणि अद्विकचा आनंद गगनामध्ये मावत नव्हता. मी काय करू आणि काय नाही असं झालेलं. वेदांतचं तर काय नाही, वेदांत आता मोठा झाला त्याच्यामुळे काय नाही. मला ॲक्च्युली वेदांतला घ्यायचं होतं, बट वेदांत माझा असं काही जिद्दी नव्हता. पण अद्विकला खूपच त्याने 2 दिवसापासून पप्पांना एवढं सतवलेलं की विचारूच नका. आणि त्याचं आता बघू शकता किती घाई चालली आहे. नुसता तो असा चंचल आहे, नुसता त्याला आतमध्ये जाऊ की बाहेर मी ते टेंट हाऊस बघतच बसू असं झालेलं. तर तो पण त्याच्यात भाषेमध्ये काय काय सांगत होता, हॅलो गाईज वगैरे वगैरे करून. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.